आता ह्या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 100. पैठण तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. 10 मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. या पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली आहे. सोयाबीनसह कापूस पीक भुईसपाट झाले, त्यामुळे सरकारनं मदत जाहीर करावी अशी आशा व्यक्त केली गेली आहे. गेल्या 5 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं लोणावळ्यात जोरदार हजेरी लावली. आता पावसानं परतीचा मार्ग धरला असून ही चर्चा रंगू लागलेली असताना पावसानं लावलेली हजेरी ही पुन्हा नागरिकांसाठी चिंता वाढवणारी ठरली आहे. मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातनं मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे जलविद्युत केंद्राद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसात पुन्हा एकदा भात पीक आणि पालेभाज्या शेतीला नुकसान पोहोचण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते. धाराशिव जिल्ह्यातील सतत पडणाऱ्या पावसानं शेती पिकाचं 100% नुकसान झालंय, त्यामुळे राज्य सरकारनं सरसकट मदत करावी अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली. राज्याला आज मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानपासून सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलं. पश्चिम राजस्थानच्या काही भागातनं मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्रातनं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता व्यक्त होतीये. काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकल्पांमधनं विसर्ग सुरू आहे. परिणामी शेतशिवारात पाणी साचून गावांनाही धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर नदी आणि नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसानं कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. सायन परिसरात पावसाचं पाणी साचलंय. किंग सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. वरळीत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं ठिकठिकाणी पाणी साचलंय. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत बघायला मिळतेय. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दादर आणि माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय. ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. सिल्लोड तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. घाट नांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे इथे असलेल्या चारदेर पुलावरनं पाणी वाहतंय, त्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटलाय. ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड तालुक्यातली. मुसळधार पावसानं इथं हजेरी लावली, त्यामुळे घाट नांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि इथे असलेल्या चारदेर पुलावरनं पाणी वाहतंय, त्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पाणीच पाणी. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मागणी मुंबई म्युनिसिपल युनियननं केली आहे. याबाबत मुंबई महापालिकेकडे 2024-25 या आर्थिक वर्षातील बोनस मिळण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या परीक्षेसाठी शिक्षकांना 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार असून ही परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यातील विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांवरती लवकरच भरती करण्यात येणार आहे. प्राध्यापक भरतीबाबतच्या प्रक्रियेत राज्यपालांनी काही बदल केले होते, ते बदल आता पूर्ण झाले, त्यामुळे लवकरच प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या 80% जागांवरती भरती करण्यात येईल. भारतात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे प्रत्येक वर्षी 13.5 लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वाढत्या धूम्रपानाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असताना देखील धूम्रपान सोडण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. यावरती उपाय म्हणून निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलाय.
मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च अंतिम टप्प्यापर्यंत तब्बल 14,799 कोटी रुपयांवरती पोहोचलाय. सुरुवातीला यासाठी 12,721 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे 2,058 कोटींनी वाढ झाल्याचं दिसतंय. वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे, कारण प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असून द्विस्तरीय पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. द्विस्तरीय पुलाचं काम 14 महिन्यात पूर्ण करून उन्नत रस्ता डिसेंबर 2026 मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कातील नवीन कबुतरखान्याचं उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं. लोकांना त्रास होऊ नये आणि कबुतरांना खाद्य मिळावं असा मध्यम मार्ग काढून प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाना सुरू करू असं त्यांनी स्पष्ट केलंय. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 15 सप्टेंबरपासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे यूपीआयद्वारे मोठे व्यवहार करणं आणखी सोपं झालंय. राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेच्या 9 फेऱ्यानंतर तब्बल 13,33,893 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. मात्र त्यानंतरही राज्यातील जवळपास 8,35,764 इतक्या जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एका वर्षात तब्बल 3 वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सरकारमुक्त करावं यासाठी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी आणि जगदीश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार सरकार कुठलंही असलं तरी मंदिर ताब्यात घेऊ शकत नाही. त्यामुळे पंढरपूरचं मंदिर हे सरकार मुक्त होऊन वारकरी भक्तांच्या ताब्यात येईल असा दावा सुब्रमण्यम स्वामींनी केला. साताऱ्यातील कराड वडूज मार्गावरती खड्डे पडले आहेत. अनेक अपघात होऊन सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रस्त्यावरील शिंदी गावाजवळ ग्रीन शॅमेलियॉन नावाचा दुर्मिळ सरडा सापडला. रस्ता ओलांडताना या दुर्मिळ सरड्याला एका वाहनधारकानं आपल्या कॅमेरामध्ये कैद केलंय. जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंजारा समाजानं जनआक्रोश मोर्चा काढला. एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते. यावेळी बंजारा वेशभूषेत महिला सहभागी झाल्या. राज्यात नाफेड मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री करत असल्यानं कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात असून नाफेडकडनं सध्या राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचं स्पष्टीकरण नाफेडतर्फे देण्यात आलंय. राज्य सरकारनं राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवरती पाणी सोडलंय. तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 76 लाख बोगस शेतकरी पीक विमा योजनेतनं हद्दपार झालेत. शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं आई तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे. मानाच्या आरत्या ओवाळून देवीला नैवेद्य दाखवण्यात आलाय. यावेळी सेवेकरी आणि कर्मचारी यांनी आई राजा उदो उदोचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली. पर्यटकांचं आकर्षण आणि माथेरानची खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबरचा मुहूर्त साधणार का, की यंदा देखील काही कारणांनी मुहूर्त टळणार, या चर्चेला सध्या उधाण आलंय. मागील काही वर्षांमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात दिरंगाई होते. त्यामुळे यावर्षी तरी मिनी ट्रेन वेळेवरती सुरू होईल का अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित होती. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. जुन्या वादातनं चॉपर आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आला. 8 ते 10 जणांच्या टोळीनं या तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवरती प्राणघातक वार करण्यात आले. जखमी तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गडचिरोलीच्या नागेपल्लीमध्ये अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवरती स्मशानभूमीत अतिक्रमण केलेले नागरिक धावून गेले. 2 गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांवरती लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या संदर्भात मंत्री, आमदार आणि खासदार यांची तातडीची बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा. कोणत्याही परिस्थितीत ठाणे आणि मुंबई महापालिकेवरती भगवा फडकवा असे आदेश शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी लातूरमध्ये भाजपच्या संवाद मेळाव्यात मोठं विधान केलं. काँग्रेसमधील 14 वर्षांचा माझा वनवास संपला असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.